मवियानं पक्ष विलीन करून विरोधी पक्षनेते पद घ्यावं, प्रमोद जठार. उद्धव ठाकरेंना आता जर विरोधी पक्षनेते करायचं असेल तर उरली सुरलेली उभाटा त्यांनी शरदचंद्र पवार किंवा काँग्रेसमध्ये विलीन करावी. पक्ष विलीन करून विरोधी पक्षनेते पद घ्यावं. मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये कुठलाही वाद नाही. महायुतीचे न्यायाधीश हे दिल्लीत बसतात. दिल्लीतला न्यायाधीश जे निर्णय देतील ते महायुतीला मान्य असेल. न्यायाधीश योग्य प्रकारे जजमेंट करतील. लवकरच महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळेल. जनतेनं भरभरून दिलेले 60 आमदार सांभाळता आले नाही. त्यांच्या पदरी शेवटी 20 आले. 20 आमदार सुद्धा सांभाळून ठेवा, नाहीतर 2च शिल्लक राहतील, बाप आणि लेक. ती वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर पडा. संघटनेकडे बघा, पैसे थोडे खर्च करा, तर उद्धव ठाकरे सेना शिल्लक राहील. ज्यांचे आमदार जास्ती त्यांचा मुख्यमंत्री हे शरद पवारांनी ज्या दिवशी जाहीर केला त्या दिवसापासून महाविकास आघाडीचा रनिंग रेट खाली उतरायला सुरुवात झालेली आहे. जेवढं बाळासाहेबांनी कमावलं होतं ते शरद पवार आणि काँग्रेसच्या नादाला लागून उद्धव ठाकरेंनी गमावलं. अगदीच उद्धव ठाकरेंनी लुगडं गमावलं तिथपर्यंत महाविकास आघाडीला मतदारांनी नेऊन ठेवलं. खरंच आहे. आणि आजच माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौरा आहे. आता थोड्याच वेळामध्ये रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी सुरू होईल आणि तिथून ती संपून दुपारनंतर भराडी देवीच्या म्हणजे अंगणेवाडीच्या दर्शनाला रवींद्र चव्हाण आणि आम्ही सगळे कार्यकर्ते जाणार आहोत. आणि त्या देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही सुरुवात केली होती कोकणामध्ये की भरभरून यश दे, आमचा सगळा समाज, सगळ्या धर्मातली, सगळ्या जातीतली माणसं एक राहू द्यात, आमचा देश सेफ राहू द्या. एक है तो सेफ है या न्यायाने आम्ही देवीकडे कौल मागितला होता. तो भराडी देवीने दिला. म्हणून रत्नागिरीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करून जनतेचे आभार मानून माननीय रवींद्र चव्हाण साहेब आता भराडी देवीकडे इथली कार्यकारिणी आटपून जातील. आणि आपण म्हणालात तसं पालघर पासून त्या सिंधुदुर्गाच्या बांद्यापर्यंत, सावंतवाडीपर्यंत जे काही यश महायुतीला दिलेलं आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये न भूतो भविष्यातलं माहित नाही मला, पण भविष्यात याच्यापेक्षा आणखीन जागा आमच्या पुढच्या 5 वर्षानंतर येतील. पण कधी भूतकाळात कधीही यश कोणालाही मिळालं नाही एवढं भरभरून यश महायुतीच्या पदरात दिलं. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार यांनी जो अख्खा महाराष्ट्र पादाक्रांत केला आणि नुसत्या घोषणा केल्या नाहीत तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा मागच्या 5 वर्षातला मुख्यमंत्री पदाचा अनुभव हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेना सपोर्टिव्ह मिळाला. आणि त्या 5 वर्षाचा अनुभव आणि त्याच्यातून मग पुढच्या 2.5 वर्षाची यशस्वी कारकीर्द नुसती आश्वासन नाही तर अंमलबजावणी सुद्धा झाली हे जनतेने पाहिलं. म्हणजे अगदी लाडक्या बहिणीपासून त्या आणखीन अनेक योजना नुसती घोषणा नाही तर अंमलबजावणी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर टू देअर अकाउंट्स, हे जे झालं याने जवळजवळ महाराष्ट्रातली 5% मतं ही महायुतीच्या पारड्यामध्ये फिरली. आणि आज जो तुम्हाला 200-225 पेक्षा जास्त आमदार महायुतीकडे आलेले दिसतात ते त्याचं कारण आहे क्रमांक 1. क्रमांक 2, जर जसं आमचं यशाची गणितं अनेक आहेत, यशाचे आमच्या अनेक गोष्टी आहेत, तसे महाविकास आघाडीचं फेल्युअरला सुद्धा काही कारण आहेत. त्याच्यातलं एक मोठं कारण म्हणजे त्यांनी ज्यांची संख्या जास्त होईल आमदारांची त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाईल हे ज्या दिवशी शरदचंद्रजी पवार यांनी जाहीर केलं त्याच दिवशी महाविकास आघाडीचा जो काही रेट आहे, रनिंग रेट आहे, तो खाली कोसळत गेला. आमदार निवडून येण्याचा रेट कोसळत गेला आणि तो अगदी हिंदुत्वाची कास सोडून जे काही उद्धव ठाकरे ज्या एका विचित्र दुष्ट चक्रात अडकले होते, म्हणजे अगदीच सांगायचं तर बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने जेवढं कमावलं होतं तेवढं माननीय उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाने गमावलं. अगदी लुगडंच गमावलं म्हणायला हरकत नाही. इथपर्यंत जनतेने महाविकास आघाडी आणि उभाटाला नेऊन ठेवलेलं आहे. म्हणजे अगदीच लेले साहेब म्हणायचं असेल तर विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता सुद्धा
येणं आता कठीण आहे, परंतु माझी तुमच्या माध्यमातून त्यांना एक विनंती आहे की आता ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेस बरोबर जाईल त्या दिवशी त्याचं मी म्हणजे ते दुकान बंद करेन. आता जर माननीय उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरेंना विरोधी पक्ष नेता करायचा असेल तर त्यांची उरलेली सुरलेली उबाठा त्यांनी काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये विलीन करावी आणि विरोधी पक्ष नेतेपद घ्यावं. जे कॉज होतं हिंदुत्वाचं ते शिवसेनेचं संपलेलं. त्यामुळे उबाटा आता ठेवण्याची काही गरज नाही. शिवसेना खरी कुठली, राष्ट्रवादी खरी कुठली, जनतेने निर्णय दिलेला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी महाविकास आघाडीच्या अपयशाला कारणीभूत झाल्या. मी सगळ्या जनतेचे, भावांचे पण, शेतकऱ्यांचे पण आणि लाडक्या बहिणींचे पण, पत्रकारांचे पण, सगळ्यांचेच मी महायुतीच्या, भारतीय जनता पक्ष महायुतीच्या माध्यमातून आभार मानतो, एवढं नक्की.